हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग मॅथ स्पेशलमध्ये. आपण सुरू केला आहे जेईसाठी डिटेल कोर्स फॉर मॅथमॅटिक्स, जो सर्वांसाठी यूट्यूबवर फ्रीली अवेलेबल आहे. यामध्ये आपण जेईमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींना डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्याच्याशी रिलेटेड PYQs पण आपण सॉल्व करतो. तर याच्या आधी आपण कॉम्प्लेक्स नंबर हा एक कम्प्लीट चॅप्टर डिटेलमध्ये पूर्ण केलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता प्लेलिस्टमध्ये. आज आपण स्टार्ट करतो स्ट्रेट लाईन, म्हणजे बेसिकली कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर. तर आधी स्ट्रेट लाईन समजण्याच्या आधी आपण समजून घेऊया की कोऑर्डिनेट सिस्टम काय असते. एकदम ब्रीफली घेणार आहे, डिटेलमध्ये घेणार नाही आपण. कोऑर्डिनेट सिस्टम काय असते, ठीक आहे, त्याला कसं यूज करायचं, त्याचा मिनिंग काय होतं बेसिकली. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे की कुठल्याही गोष्टीची पोझिशन जर मला सांगायची असेल तर मी काहीतरी रेफरन्स घेणार. रेफरन्स म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, एका उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं असेल की मुंबईपासून पुणे किती दूर आहे, तुम्हाला आधी मुंबई दाखवावं लागेल, पुणे दाखवावं लागेल. तर एक रेफरन्स पॉईंट लागेल डिस्टन्स मोजण्यासाठी. मुंबई टू पुणे म्हणजे मुंबईपासून मोजणं सुरू केलं तेव्हा मी पुण्याला पोहोचलो, ठीक आहे. तर अशाच प्रकारे कोऑर्डिनेट सिस्टम पण काय एक रेफरन्स सिस्टम आहे की कुठल्याही पॉईंट जर मला मेजर करायचे असेल तर मला रेफरन्स लागेल. ठीक आहे, रेफरन्ससाठी आपण यूज करतो टू परपेंडिक्युलर ऍक्सेस किंवा लाईन्स. टू परपेंडिक्युलर लाईन्स आपण यूज करतो आणि या परपेंडिक्युलर लाईन्सला आपण काय म्हटलंय, ऍक्सेस. दोन ऍक्सेस आपल्याकडे आहे. एक आहे एक्स ऍक्सिस जी आपण हॉरिझॉन्टली मेजर करतो, एक आहे वाय ऍक्सिस जी व्हर्टिकली मेजर करतो. आणि जिथे या दोन ऍक्सिस इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला आपण म्हटलंय ओरिजिन. ठीक आहे, हे ऍक्सिस आहे आणि ते इंटरसेक्ट ऍट ओरिजिन. आता ओरिजिन मध्ये इंटरसेक्ट करते तर आपण सगळी जी काही मोजणी आहे, जिथून आपलं पॉइंटची काउंटिंग करतो ते कुठून स्टार्ट करायचं आहे, ओरिजिन. तर आपल्याला माहिती आहे काउंटिंग स्टार्ट आपण कुठून करतो, हमेशा 0 पासून. सो बेसिकली हा माझा पॉइंट 0 असेल, इथे 1 2 3 4. ठीक आहे. जर राईट साइडला पॉझिटिव्ह घेतलं तर नंबर सिस्टीम नुसार लेफ्ट साइडला आपण काय घेतो, निगेटिव्ह. या साइडला काय असेल, -1 -2 आणि -3. हा जर एक्स ऍक्सिस आहे सेम वाय ऍक्सिस वर लिहा तुम्ही, वरती 1 2 3 4 आणि खाली जर आपण गेलो तर -1 -2 -3 -4. ठीक आहे. मग आता आपण रेफरन्स पॉइंट घेतले. लोकेशन कशी सांगायची, लोकेशन सांगणं खूप सोपं आहे. बघा, लोकेशन सांगण्याकडे तुमच्याकडे दोन पद्धती आहे. समजा उदाहरणार्थ एक जर समजा लोकेशन इथे असेल कशी असते, समजा इथे माझा पॉइंट आहे ए नावाचा. आता मला ए पॉइंटची लोकेशन सांगायची आहे. जर तुम्हाला रस्ता सांगायचा असेल ए मध्ये, तुम्ही काय करणार, तुम्ही त्याला सांगेल आधी बाबा टू डिस्टन्स हॉरिझॉन्टली जा, नंतर 3 डिस्टन्स व्हर्टिकली जा, किंवा 3 डिस्टन्स व्हर्टिकली जा आणि 2 डिस्टन्स हॉरिझॉन्टली जा. तर तुम्ही कुठे पोहोचणार, ए पॉइंटवर. ते दाखवायसाठी आपण काय घेणार आहे, एक ए पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा एक्स ऍक्सिस वर. जिथे तो पोहोचला तो माझा पॉइंट झाला 2x चा. आणि जर मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर, तर मला जे पॉइंट मिळाला तो आहे 3. तर माझा ए चा जो पॉइंट झाला तो काय झाला 2 3. तुम्ही इथे कुठलाही पॉइंट घेऊ शकता. उदाहरणार्थ समजा मला हा घ्यायचा आहे -2 -3. परत तेच परपेंडिक्युलर ड्रॉप केला -2 आणि इथे -3. हा मला दुसरा पॉइंट घे. आणखी तुम्हाला कुठे घ्यायचं असेल, हा 1 आणि हा 4. सो बेसिकली हा तुमचा पॉइंट झाला. एक्स डायरेक्शननी 4, वाय डायरेक्शननी -1. मायनस आहे म्हणजे खाली चाललाय. हा आपला पॉइंट सी. ओके, इथे कुठला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, एक्स डायरेक्शननी निगेटिव्ह आहे, वाय डायरेक्शननी पॉझिटिव्ह 2. आता बघा, या जे दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहे, या दोन परपेंडिक्युलर लाईन्सने माझा जो सिस्टम आहे पूर्ण, जो प्लेन आहे, प्लेन म्हणजे हा पूर्ण प्लेन आहे, चपटा प्लेन, ज्याच्यावर मी कॅल्क्युलेशन करतोय, ज्याच्यावर मी दाखवतोय तुम्हाला पोझिशन कुठे आहे, त्या पोझिशनला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं. 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं. पार्ट 4 असल्यामुळे आपण म्हणतो क्वाड्रंट. ठीक आहे, आणि क्वाड्रंटला नाव दिलं आपण समजा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. आता आपण असं का बरं फिरतोय, सिंपल रिझन की आपण हमेशा अँगल मेजरमेंट कसं करतोय, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने. इथे पण मेजर कसं करणार आहे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ठीक आहे, थोडी लाईन इथे झाली आहे. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट
Similarly, third quadrant. इथे fourth quadrant. आता बघा आपल्याकडे क्वाड्रंट आहे सर्व. हे क्वाड्रंटची खासियत काय? इथे आपली एक्स ॲक्सिस आहे, इथे आपली वाय ॲक्सिस आहे, इकडे पॉझिटिव्ह साइड आहे, इकडे निगेटिव्ह साइड आहे, इथे आपली ओरिजिन आहे, वरती वाय पॉझिटिव्ह, खाली वाय निगेटिव्ह. तर तुम्ही जर इथे ॲक्सिसवर बरोबर लक्ष देणार, इथे वरच्या साइडला मी कुठलाही पॉईंट जरी घेतला, राईटला घ्या, लेफ्टला घ्या, वरती छोटा घ्या, मोठा घ्या, प्रत्येक पॉईंटसाठी एक्सची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह, वायची पण व्हॅल्यू काय? पॉझिटिव्ह. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉईंटची साइन तुमची काय असते? प्लस आणि प्लस. सेम लॉजिक तुम्ही लेफ्ट साइडला लावा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल मायनस, वायची व्हॅल्यू मिळेल प्लस. नेक्स्ट थर्ड साठी इथे दोन्ही निगेटिव्ह तुम्ही कुठलाही पॉईंट घ्या, हा 1 घेतला, हा 1 घेतला, हा पण मायनस आहे, हा पण मायनस आहे, हा 1 घेतला, हा 3 घेतला, हा -2 घेतला, तो पण एक निगेटिव्ह आहे आणि वाय पण काय? निगेटिव्ह. तर बेसिकली मायनस आणि मायनस. ही जी साईन्स आहे पॉईंट्सची, ही पॉईंटची साइन आपल्याला सांगते की आपण कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, राईट. आता एक छोटासा साधा प्रश्न की का बरं आपण नेहमी आधी एक्सला लिहितो नंतर वायला लिहितो? का बरं आपण नेहमी एक्सला आणि वायला लिहितो? वाय एक्स का बरं लिहत नाही? नेहमी एक्स टू वाय का बरं लिहितो? जसं मी तुम्हाला सांगितलं, मला जर या पॉईंटला पोहोचायचं असेल, तुम्ही जर हॉरिझॉन्टल 2 जात असेल तर व्हर्टिकल 3 जाऊ शकतो, किंवा व्हर्टिकल 3 जाऊन हॉरिझॉन्टल पण 2 जाऊ शकतो, काही हरकत नाही. मग का बरं आधी आपण एक्सला लिहितो, का बरं वायला लिहितो नंतर? बघा याच्यामध्ये तुम्ही आरामात डिटेलमध्ये शोधू शकता. आणि माझी जर हिंट आहे, तुम्हाला सांगतो ती काय आहे की आपली रोटेशन नेहमी एका रेफरन्स पॉईंट पासून स्टार्ट होते. तुम्ही रेफरन्स ॲक्सिस माझी एक्स घेतली, इथून मी वरती घुमतोय राहून, इथून मी पुन्हा टर्निंग करतो, म्हणून आपला क्वाड्रंट पण 1 2 3 4, इथून माझी पहिली व्हॅल्यू मिळाली. म्हणून मी काय म्हणणार आहे की आधी मी एक्सला घेतो नंतर वायला लिहितो. माझ्याकडे जे नेहमी पॉईंट असतात ते कुठल्या पॉईंटमध्ये असतात? आधी एक्सचा डिस्टन्स असतो हॉरिझॉन्टल, एक असते वायचा डिस्टन्स. आता समजण्यामध्ये बरेच पॉईंट आहे, कुठले कुठले बघा. आधी तर एक्स काय? एक्सचं एक नाव आहे आणि वायचं एक नाव आहे, याला म्हणतो आपण ॲक्सिस, ठीक आहे. आणि हा वायला आपण म्हणतो ऑर्डिनेट, नाव आहे याचं, ठीक आहे, ऑर्डिनेट. ओके. नेक्स्ट आता हा एक्स कुठून भेटला बघा, हे एक डिस्टन्स आहे 2, हे जे 2 डिस्टन्स मला भेटलं ते ए पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉप केलं, किंवा मी असं म्हणू शकतो इट इज अ डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स लाईन. इट इज अ डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द एक्स लाईन, पण ते वाय भेटली. द डिस्टन्स ऑफ पॉइंट अलॉंग द एक्स डिस्टन्स म्हटलं तर एक्स भेटला पॉइंट. म्हणण्याचा उद्देश काय की जर तुम्ही ए पॉइंटचा एक्स पासून डिस्टन्स घेतला तर मला वायची व्हॅल्यू मिळाली, जर या ए पॉइंटचा वाय पासून डिस्टन्स घेतला तर एक्सचा मिळाला. म्हणजे बेसिकली डिस्टन्स हे अपोजिट ॲक्सिस पासून आहे. सो एक्स काय झाला? इट इज डिस्टन्स. आणि लक्षात ठेवा डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर असते. इट इज अ डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, आणि हे काय? डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. एक वाय ॲक्सिस पासून, एक एक्स ॲक्सिस पासून. एक ॲक्सिस आहे, एक कोऑर्डिनेट आहे, ठीक आहे. 4 क्वाड्रंट आपल्याकडे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहे, दोन्ही निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, आपण अँटी क्लॉकवाईज रोटेशन कंप्लीट करतो, ठीक आहे. सगळे परपेंडिक्युलर आहेत. तुम्ही म्हणू शकता की इथून जर मी स्टार्ट केला तर हा 90 डिग्री आहे, हा 180 डिग्री आहे, हा 270 आणि हा 360, किंवा π/2, π, 3π/2 आणि 2π किंवा 0, राईट. ओके. तर हे आपलं बेसिक आहे कोऑर्डिनेट सिस्टम जे आपण यूज करतो. आता आपण कुठलाही पॉईंट मेजर करू शकतो, कुठलाही पॉईंट पुट करू शकतो. पण याच्या आधी एक छोटीशी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की लॉजिक काय होतं आपलं, की कुठलाही पोझिशन मेन्शन करायला मला काय पाहिजे? 2 लाईन्स पाहिजे. आता 2 परपेंडिक्युलर लाईन घेतले तर आपल्याला एक सिस्टम मिळाली, कोऑर्डिनेट सिस्टम. याला बेसिकली कार्टेशियन सिस्टम पण म्हणतात. एक्स वायचे पॉईंट जिथे मिळतात त्याला आपण कार्टेशियन पॉईंट म्हणतो. दुसरी ऑब्वियस पॉसिबिलिटी काय की ठीक आहे, नाही पाहिजे मला लाईन, स्ट्रेट लाईन नाही पाहिजे, परपेंडिक्युलर नाही पाहिजे. मग काय करू शकतो? तुम्ही सिस्टम चेंज करू शकता. जर तुम्हाला स्ट्रेट लाईन नाही ठेवायची आहे, तुम्हाला जर परपेंडिक्युलर लाईन्स नाही ठेवायची आहे, तुम्ही सिस्टम चेंज करू शकता. उदाहरणार्थ जर मी समजा सिस्टम चेंज केली, कोणती सिस्टम ठेवली? उदाहरणार्थ की सपोज, ओके, सपोज, ठीक आहे, माझ्या सिस्टम मध्ये मी 2 लाईन पॅरलल नाही ठेवली. आता माझ्यासाठी मी याला म्हटलं एक्स ॲक्सिस आहे, ही माझी आहे वाय ॲक्सिस. नो प्रॉब्लेम, काही इश्यू नाही. तुमचा रेफरन्स पॉईंट चेंज होईल, याच्यामधला अँगल काहीतरी असेल,
तर या टाईपच्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ऑब्लिक सिस्टम. याच्यामध्ये पण तुम्ही पॉईंट मेन्शन करू शकता, काही हरकत नाही. याला म्हणू आपण ऑब्लिक सिस्टम. कोणी म्हटलं नाही मला दोन स्ट्रेट लाईन नाही पाहिजे, ओके नो प्रॉब्लेम. मी काय करणार आता फक्त एक सांगायसाठी की एक सेंटर ठेवणार, ठीक आहे. एक रेफरन्स लाईन ठेवली आहे, ही इन्फायनाइट रेफरन्स लाईन आहे, राईट साईडला पण आहे लेफ्ट साईडला पण आहे, इन्फायनाइट रेफरन्स लाईन आहे. इथे मला समजा जस्ट ओरिजिन आहे. आता इथून मी काय करतो, एक पॉइंट ड्रॉ करतो, ठीक आहे. इथे माझा हा पॉइंट आहे समजा, काहीतरी काही पण असू द्या, ए पॉइंट आहे. या ए पॉइंटला पोहोचण्यासाठी मी काय करणार बघा, या ए पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी मी काय करतो की एक सेम डिस्टन्स, हा जो रेडियस आहे सेम डिस्टन्सचा मी रेडियस घेतला इथे, दिस इज माय रेडियस आर, आणि त्याला मी रोटेट केलं किती अँगलनी, थिटा अँगलनी. काय केलं बघा, लक्षात ठेवा की लॉजिक काय, ए पॉइंट पर्यंत मला पोहोचायचं आहे. ए पॉइंट मध्ये पोहोचायचं काम काय होतं, इथे हॉरिझॉन्टली गेलो व्हर्टिकली गेलो किंवा व्हर्टिकली गेलो हॉरिझॉन्टली गेलो. कोऑर्डिनेट सिस्टम, कार्टेशियन सिस्टम याच्यामध्ये सेम लॉजिक आहे, फक्त तुम्ही अँगलने मूव्ह करणार. हे ऑब्जेक्ट सिस्टम झालं, ठीक आहे. मला दोन्ही नाही पाहिजे, मी काय करणार डिस्टन्स इथे सांगेल आणि तुला म्हणेल की इथे तुम्ही राऊंड जा किती अँगल मध्ये, थिटा अँगल मध्ये. तुम्ही कुठे पोहोचले परत ए वर. तर हे जे सिस्टम आहे याला आपण म्हणतो पोलार सिस्टम. याला काय म्हणतो आपण, पोलार सिस्टम, राईट. इथे आर तुमचा रेडियस आहे आणि हा ओ म्हणजे तुमचा काय असतो, याला म्हणतो आपण पोल. का बरं पोल म्हणतो, ज्याच्या भोवती पण आपण रोटेशन कंप्लीट करतो त्याला आपण सेंटर किंवा पोल असा शब्द असाइन करतो. हा आहे आपला पोल. ते बेसिकली आपले कोऑर्डिनेट सिस्टम आहे, कार्टेशियन सिस्टम आहे. आता आपल्याकडे जर कोऑर्डिनेट सिस्टम आणि कार्टेशियन सिस्टम असेल त्याचा काही यूज असला पाहिजे. जसं उदाहरणार्थ मला ए पासून बी पर्यंत जायचं आहे, 2 पॉईंटवर जायचं आहे. जर 2 पॉईंट पर्यंत जायचं असेल तर मला डिस्टन्स पण लागेल, तर आपण डिस्टन्स पण काढू शकतो इथे, राईट. सो आता डिस्टन्स फॉर्म्युला आपण काढूया इथे. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला कसं काढायचं, तर आधी आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम लागेल. तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करतो. ठीक आहे, ही माझी एक्स ऍक्सिस आहे, ही माझी वाय ऍक्सिस आहे आणि मी काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत. ठीक आहे, हा माझा ए पॉइंट आहे, इथे मी ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेलो. आता ए पासून बी पर्यंत गेलो तर ऍक्च्युअल या सिस्टमवर मी कसं ट्रॅव्हल केलं असेल ते बघूया आपण. ठीक आहे, सेकंड बरं, माझा डिस्टन्स आहे ए बी. तर आधी मी ए पोझिशन होतो म्हणजे काहीतरी माझी इनिशियल पॉइंट होती एक्स ची व्हॅल्यू, काहीतरी माझी इनिशियल व्हॅल्यू होती वाय ची. तर हे जे डिस्टन्स आहे माझं इथे x1 आणि y1 होतो. काही वेळानंतर ट्रॅव्हल केलं मी बी पॉइंटवर पोहोचलो, म्हणजे मी कुठे पोहोचलो आता x2 डिस्टन्सवर हॉरिझॉन्टली, बट व्हर्टिकली पोहोचलो मी y2 डिस्टन्स, राईट. आता बघा, जर तुम्ही याला बरोबर लक्ष दिलं असेल, ह्या लाईन्स काय असतात एकमेकांना सगळ्याला परपेंडिक्युलर असतात. ही पण काय झाली परपेंडिक्युलर. हे जे मधातलं डिस्टन्स आहे, टोटल माझं डिस्टन्स होतं x2, त्यामधून मी x1 कमी केलं कारण की मी ऑलरेडी x1 पर्यंत पोहोचलो आहे. हे डिस्टन्स माझं किती झालं, x2 मायनस x1. सेम लॉजिक, आधी टोटल y2 होतं पण मी आधी ऑलरेडी y1 चाललेलो होतो. हे डिस्टन्स किती असणार आहे, हे झालं y2 मायनस y1, राईट. हे झालं x2 मायनस x1, हे झालं y2 मायनस y1. मला पाहिजे काय, मला पाहिजे AB. मला डिस्टन्स कोणतं पाहिजे, ए पासून बी पर्यंत. मग तुम्ही जर ए बी आणि इथे समजा एम पॉइंट आहे याला जर ओळखलं तर हे आपलं झालं एक राईट अँगल ट्रायंगल. सो देअरफॉर फॉर राईट अँगल ट्रायंगल AB distance is equals to काय होणार, बाय पायथागोरस थेरम अंडर रूट याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. पायथागोरस थेरम आहे ना, बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. डिस्टन्स काढायचा असेल तर हा झाला माझा x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर झाला आपला डिस्टन्स. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असते म्हणून आपण मॉड मध्ये लिहितो कारण की ते कधी निगेटिव्ह राहत नाही. सेकंड केस, जर समजा माझा हा इनिशियल पॉइंट ए इथे नसून 0 वर असेल तर काय होईल, x1 चा पॉइंट पण 0 वर येणार, y1 चा पॉइंट पण 0 वर येणार आणि x1 आणि y1 काय होणार 0 0. सो देअरफॉर फ्रॉम ओरिजिन
आपला डिस्टन्स काय होणार, डिस्टन्स ओ बी, आता बी पर्यंत, कारण की ए ला आपण शिफ्ट केला आहे 0 0 वर. सो बेसिकली x1 स्क्वेअर किंवा x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर हे पण तुम्हाला मिळालं. आणि तिसरी कंडिशन, इथून तुम्ही एक पण आणखी यूज करू शकता की जर मला परपेंडिक्युलर माहित आहे, बेस माहित आहे, तर मी हा अँगल पण काढू शकतो. तर हा अँगल काय होणार माझा, tan θ इज इक्वल्स टू y2 minus y1 upon x2 minus x1, त्यालाच आपण म्हणतो चेंज इन y, डेल्टाचा अर्थ होतो चेंज इन y अपॉन डेल्टा x म्हणजे चेंज इन x. तर डिस्टन्स फॉर्म्युला आणि अँगल ऑफ अ लाईन किंवा डिस्टन्स आपण काय करू शकतो, या कोऑर्डिनेट सिस्टमवर ड्रॉ करू शकतो. राईट, ठीक आहे. आता त्याच्याशी रिलेटेड काही आणखी बरेच छोटे छोटे पॉईंट्स आहेत, ते आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सध्या थोडं बाहेरचं संगीताचा कार्यक्रम सुरू आहे, कीर्तन वगैरे भजन वगैरे सुरू आहे, तर आपल्याला आवाजामध्ये थोडासा अडथळा येऊ शकतो. म्हणून आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण याच्याशी रिलेटेड आणखी काही पॉईंट डिस्कस करू आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स पण बघू की काय क्वेश्चन बनवू शकतात. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. होईल तेवढं तुम्ही शेअर करत चला. टिल देन टेक केअर, बाय बाय.